माझं नाव ऋषिकेश तायवाडे. मी वर्धा विदर्भ महाराष्ट्राहून आलो आहे. आता गेले 2-2.5 वर्ष झाले मी पुण्यामध्येच आहे आणि ॲक्टिंगच्या क्षेत्रात ॲक्टिव्ह आहे. ॲक्टिव्ह म्हणजे फुल टाईम ॲक्टिव्ह नाही आहे, बट जसं जसा वेळ मिळतो तसं मी कॉन्टॅक्ट बनवण्याचा प्रयत्न करतो या फील्डमध्ये. आणि असाच मला सुनील शिंदे या सरांसोबत माझा कॉन्टॅक्ट जुडला आणि मी त्यांचं 10 दिवसाचं वर्कशॉप जॉईन केलं. सरांनी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी करून घेतल्या. बेसिकली मी पण ॲक्टिंग क्लास केला आहे. त्या ॲक्टिंग क्लासमध्ये ते 10-15 वर्ष अगोदरचं नवरस एक महत्त्वाचं म्हणजे बाकी याच्यामध्ये ड्रामा शिकवलं जाते, पण आणि ॲक्च्युअलमध्ये सिनेमॅटिक म्हणजे उद्या चालून जर आम्हाला कुठल्या फिल्ममध्ये रोल मिळाला तर घाबरायची गरज पडणार नाही, कारण सरांनी जे ॲक्च्युअलमध्ये होतं तेच आम्हाला सगळं इथं सांगितलेलं आहे. सिनेमॅटिक म्हणजे टोटली म्हणजे कॅमेऱ्यासोबत कसं रिॲक्ट व्हायचं, कसं राहायचं, अँगल कसं असते, वाईड अँगल कसं असते, क्लोज कसं असते, सगळं A to Z माहिती त्यांनी दिली आहे. आणि ऑन दी सेट कसं वावरायचं, कसं तुम्ही यामध्ये नॉट टेम्पररी फुल टाईम कसं राहू शकता, परमनंट कसं राहू शकता. मला नाही वाटतं त्याच्यापेक्षा बेस्ट एक्सपिरियन्स कुठे मिळणार. आणि महाराष्ट्रामधून तर मी बरेच सर्च करतो, पण महाराष्ट्रामधून सुनील सरांचं जे गायडन्स आहे ऑसम, शब्दात सांगू शकत नाही. आणि नवीन मुलांनी तर जर इकडे तिकडे फटकण्यापेक्षा जर त्यांच्या करिअरला वळण पाहिजे असेल किंवा काहीतरी करायचं असेल या क्षेत्रात, त्यापेक्षा बेस्ट वर्कशॉप कुठे होऊच नाही शकणार. ना पुणे, मुंबई, नागपूर कुठे नाही. सुनील शिंदेचं बेस्ट. पण पर्सनली सरांनी एक युनिक स्टाईल मला वाटते इथे आणली. पुण्यामध्ये तर नाहीच आहे, मुंबईतलं मला कदाचित माहीत नाही. आणि पर्सनली ते ॲक्ट देत होते, स्क्रिप्ट रिडिंग, स्क्रिप्ट कशा प्रकारे ॲक्टिंगमध्ये तुम्ही ॲक्टमध्ये घुसू शकता. आणि पूर्ण असे वाटत आहे की जसं आम्ही कुठल्या शूटच केला आहे, कुठल्या पिक्चरमध्ये कामच केलं असा फील होत आहे आज मला. काल पण आमचे असे व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट झाले आणि हा अनुभव आहे असा मला कदाचित माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा कॉन्फिडन्स घेऊन आला आहे. आज पण मी जाताना बोललो बरेच जणांसोबत की आता मला वाटत आहे की माझं जे स्वप्न आहे आता माझ्या डोळ्यासमोर आलं आहे. बरेच दिवस असं दूर दूर वाटत होतं, पण हा 10 दिवसाचा जो वर्कशॉप सरांनी करून घेतला आहे, फर्स्ट डेपासून तर 10 डेपर्यंत असं कुठं वाटलं नाही की असं थेरॉटिकल शिकवत आहे. पूर्ण प्रॅक्टिकली ऑन दी स्टेट कशा प्रकारे करणार काम. आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि अनुभव हा माझा खूप चांगला होता. मी बरेच सेमिनार केले, ऑनलाईन यूट्यूबवर बघितले, पण हा जो माझा एक्सपिरियन्स होता हा खूप छान होता. माझी पुढची काय वाटचाल राहील जीवनाची, आणि मी कुठल्या दिशेने स्ट्रगल करत होतो आतापर्यंत, का मला सक्सेस मिळत नाही, का मी फ्रस्ट्रेट आहे. आणि वारंवार माझ्यासमोर प्रश्न राहत होता की मी सक्सेस होणार की होणार, कारण इच्छा तर भरपूर आहे आणि ठरवलं पण होतं आपण या क्षेत्रात जर आलो तर आपण करिअर करू शकणार आणि आपल्यामध्ये आहे गट्स. आणि दुसऱ्याने बळजबरीने काही केलं नव्हतं, स्वतःची इच्छा होती म्हणून मी या क्षेत्रात आलो. खूप टाईम अजूनही वाटते की थोडं प्लॅटफॉर्म मिळालं तर मी संधीचं सोनं करणार. तर ते प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी मी सुनील सरांकडे आलो आणि इथून मी 10 दिवसाचे वर्कशॉप केलं. इथून माझा आत्मविश्वास खूप वाढलेला आहे. आणि आज वर्कशॉप ते संपलं आणि जायची तर खरंच इच्छा नाही आहे माझी, पण एक आस आहे, अपेक्षा आहे की सर पुन्हा फोन करतील 1 ते 1.5 महिन्यामध्ये आणि परत यावं लागेल आणि सरांसोबत काम करावं लागेल. ह्या फील्डमध्ये येण्याची उत्सुकता भरपूर आहे. आणि सरांनी जे मार्गदर्शन दिलं त्याचं ॲक्टिंगमध्ये तर फायदा होईलच, पण आयुष्यामध्ये परमनंट कसं टिकून राहावं या फील्डमध्ये, त्यामध्ये खूप हेल्पफुल होईल.